पालघर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सध्या ह्या साईटवर येऊन इथं आढावा घेतला. आपण जाणून घेऊ कशा पद्धतीची तयारी करण्यात आली. सर, आपण आढावा घेतला आहे, कशी तयारी इथं काय म्हणाला? 22 पालघर अनुसूचित जमाती या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने या ज्या सूर्या कॉलनीमधलं जे आमचं गोडाऊन आहे या ठिकाणी आमचं मतमोजणी केंद्र आहे. त्याच्याच बाजूला आमचं स्ट्रॉंग रूम आहे आणि या ठिकाणी 4 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने आमचे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या 6 विधानसभा मतदारसंघात एकूण 98 टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर जे पोस्टल बॅलेट पेपर आहेत त्यासाठी 6 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ही सर्व मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि पूर्ण तयारीनिशी दिनांक 4 जून रोजी मतमोजणी पूर्ण होणार आहे. सर, किती वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे आणि किती कर्मचारी ह्या प्रक्रियेत सामील होणार आहेत? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता बरोबर मतमोजणी चालू होणार आहे. त्या अगोदर एक तास अगोदर स्ट्रॉंग रूम ओपन केला जाईल आणि जवळपास 1000च्या आसपास आमचे कर्मचारी नेमलेले आहेत. मतदान टेबलवर मतमोजणी सहाय्यक, मतमोजणी पर्यवेक्षक, मायक्रो ऑब्झर्व्हर आणि इतर कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1000 जे कर्मचारी आहेत त्या या कामाला लागणार आहेत आणि अंतिम टप्प्यात ही तयारी झालेली आहे आणि 4 तारखेला या ठिकाणी मतदान मोजणी होणार आहे. कॅमेरामॅन नावेद शेखसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.